इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. पुण्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी व तिचा खून केल्या प्रकरणाचा निकाल 25 जून रोजी लागणार आहे. या प्रकरणी मुलीचा शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय दाखले आणि शरीरावरील जखमांचे सविस्तर विश्लेषण करून न्यायालयात पुरावे सादर करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा खोटेपणा उघडा पाडत संपूर्ण दोषारोपपत्र सिद्ध करत कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केली आहे. या प्रकरणी शनिवार 20 जून रोजी सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून 25 जून रोजी खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा खटला राज्यातील सर्वात जलद गतीने चालविलेला खटला ठरेल. 16 दिवसात दोषारोपपत्र आणि साक्षी पुरावे दाखल करण्यात आले असून 20 दिवसात अंतिम युक्तिवाद पूर्ण होऊन महिन्याभरातच निकाल लागणार आहे. आरोपीला काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश S.R. साळुंके यांच्या न्यायालयात सुरू आहे. अंतिम युक्तिवादाप्रसंगी अॅडव्होकेट मिसर, सहकारी अॅडव्होकेट प्रथमेश शिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयासमोर ठेवले. आरोपी भीमराव कांबळे हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर होता. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर यूकेजी टू 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.